See, today we learn about the reproduction in animals, reproduction in animals, that is the higher and lower animals. In this chapter, we learn about today, that is the birth control. Here, see the birth control. In this birth control, in the reproductive health, according to the World Health Organization, the reproductive health means these are the animals have well-being to aspect in a reproduction, and these are occurs due to the birth control, because in a birth control these measures in a different delivery prevent to fertilization, they are referred as the contraceptives. आपल्याला जर बर्थ कंट्रोल करायचं असेल किंवा इट प्रिव्हेंट द डिलिव्हरी फॉर देअर फर्टिलायझेशन, टू इट शोज द डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपण पाहू शकतो. हिअर this method which is shown by the first to prevent the unwanted pregnancy, to use for the contraceptives. What is the contraceptives? Here these are the contraceptives. The contraceptives, they are easily available in medicine, or they are effective to the different types of the effects. Which is the contraceptive and what are the different types of these contraceptives? Now these are the method of this contraceptive, that is the temporary and permanent. दोन प्रकारचे आहेत, temporary and permanent. Here this first, that is called as the temporary method. Here these are the temporary methods. पहिली आपण पाहणार आहोत temporary methods. Here these temporary methods, these are the first type or the different types. त्याच्यामधला पहिला जो टाइप्स आहे नॅचरल मेथड्स. मग ह्या ज्या प्रेग्नन्सी आहे, मुलं न होऊन देण्यासाठी आपण काही गोष्टी करत असतो. मग ह्या ज्या प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी पहिली जी आहे नॅचरल मेथड. इन दिस नॅचरल मेथड द प्रिन्सिपल टू अवॉइडिंग द चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन, दे आर यूज्ड टू द वीक बिफोर द आफ्टर द मेन्स्ट्रुअल सायकल और द ब्लीडिंग. मग काय करावं लागतं ह्यावेळेस? लाईक दे हॅव टू कन्सिडर टू सेफ पिरियड फॉर द सेक्शुअल इंटरकोर्स. आपल्याला माहित आहे लाईफ सायकल, menstrual cycle after the 14 days, they ova oozes out from the female genital apertures. मग 14 दिवसानंतर ज्यावेळेस तो ओहा बाहेर येतो त्यावेळेस फर्टिलायझेशन होतं. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? दे हॅव टू सेफ पिरियड फॉर द सेक्शुअल इंटरकोर्स. त्यावेळेस सेक्शुअल इंटरकोर्स टाळला पाहिजे. नाउ द आयडिया ऑफ दिस, the fact of the ovulation, it occurs in 14 days of the menstrual cycle. It is drawback to lies having the high rate or the high risk for this pregnancy. Generally ह्या 14व्या दिवशी 15व्या दिवशी जर फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी राहते. म्हणून हे दिवस फर्टिलायझेशनचे जर टाळले तर त्याला आपण काय म्हणतो? नॅचरल मेथड ऑर द सेफ पिरियड. त्यालाच आपण काय म्हणतो? नॅचरल मेथड. म्हणजे काही गोळ्या औषधं न खाता सुद्धा मुलं होऊ न देणे म्हणजे ही नॅचरल टेम्पररी मेथड आहे. कशाची? बर्थ कंट्रोलची ही टेम्पररी मेथड आहे. नाउ हिअर these are the first types, that is the natural. Now second, that is the coitus interruptus. What is the coitus
interrupters. Now here, in this method, the male partner withdraws his penis from the vagina and just before the ejaculation so as to avoid the insemination. Now, in this method, there are also some drawbacks because of they have to pre-ejaculation fluid may be contain the sperm and in this causes it fertilization. Quietus interruptus. काय याचा मिनिंग लक्षात घ्या. क्वायट्रस इंटरप्टस त्याला दुसरं म्हटलं जातं विड्रॉल. आपण जनरली बँकेत गेलोय विड्रॉल म्हणतो आपण, तो विड्रॉल द्या. विड्रॉल द्या म्हणजे काय, त्याच पद्धतीने बाहेर टाकणे म्हणजे बाहेर काढणे. बरोबर, बाहेर काढणे म्हणजे काय, पैसे काढण्यासाठी आपण जातो त्याला विड्रॉल म्हणतो आपण. तसं इथं रिप्रोडक्शन मध्ये बर्थ कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं. इन दिस मेथड द पार्टनर विड्रॉल हिज पेनिस. पेनिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. दे हॅव टू विड्रॉ फ्रॉम द व्हाजायना. ज्यावेळेस ते बाहेर निघणार आहे त्यावेळेस ते काय करायचं, दे आर विड्रॉ द पेनिस फ्रॉम द व्हाजायना. दॅट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मधून ते बाहेर काढायचं. जस्ट बिफोर इजॅक्युलेशन, जे आतमध्ये पडायच्या अगोदर ते बाहेर काढायचं. सो ॲज टू अवॉइड इन्सेमिनेशन. त्याच्यामुळे काय होणार नाही, आतमध्ये सिमेन जाणार नाही म्हणजे स्पर्म जाणार नाही. अँड धिस मेथड ऑल्सो सम ड्रॉबॅक्स. परंतु याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. ड्रॉबॅक्स म्हणजे काय, ते सगळं आपल्याला कंट्रोल पाहिजे. इन दिस मेथड दे हॅव टू सम ड्रॉबॅक्स टू द प्री इजॅक्युलेशन फ्लुइड्स अँड दे कंटेन द स्पर्म. कधी कधी जर चुकून एखादा स्पर्म आतमध्ये राहिला तर काय होतं, दे ऑकर द फर्टिलायझेशन, तर मुलं होऊ शकतात. नाउ दीज आर द क्वायटस इंटरप्टर्स. ही दुसरी मेथड आहे. पहिली कोणती पाहिली आपण, नॅचरल मेथड. दुसरी कोणती पाहिली, क्वायटस इंटरप्टर्स. नाउ नेक्स्ट मेथड दॅट इज द lactational method or the lactational ameorrhea. Here the absence of the menstruation, that is when the absence of menstruation, this method is used for the ovulation. It does not occur during the period. What is in this reactions here? See, here the intense of this lactation occurs in parturition. What is the lactation? Lactation means the oozing out of the milk. That is called as the lactation. And therefore, the mother breastfeeds the child fully. Their chances for the conceptions, they are most negligible. However, these methods is high chances for failure. Generally, याच्यामधून हे फार काळ बर्थ कंट्रोल टिकून शकत नाही. Here, these are the next. Here, now next that is the chemical method. Chemical means, what is the chemical means? Chemical means it is also called as the spermicide. यालाच आपण काय म्हणतो, स्पर्मिसाइड. स्पेलिंग पहा, स्पर्मिसाइड. टाइप्स आहेत. कधी कधी राईट नोट्स ऑन स्पर्मिसाइड असं विचारलं जातं, मग ते एक एक शब्द महत्वाचे आहेत. इन दिस मेथड द केमिकल लाईक फोम, the tablets, jellies and the creams, they are used to the female partner. पहा, केमिकल मीन्स म्हणजे काय, जे केमिकल आपण शरीरामध्ये घेतो, जे आपण केमिकल शरीरामध्ये घेतो त्याला म्हणतो आपण स्पर्मिसाइड्स ऑर द केमिकल मीन्स. मग यामध्ये कोणकोणते आहेत, हियर these are occurs here in this methods these are used, that is the foams. What is the foams? These are the chemicals which is present or these are pushes inside the vagina, so called as the foams. Then the tablets. These tablets, these are used for the male as well as in female. दोघे घेतात.
Gills, these are used for male or the female genital organ, and the creams also used for the vagina. या अशा प्रकारचे वेगवेगळे काही क्रीम्स आहेत, काही टॅबलेट्स आहेत, गोळ्या आहेत, काही जेली आहेत, जे पातळ द्रव्य आहे, काही फोम म्हणजे साबणाच्या केसासारखा जो पार्ट असतो ते आहे. दे आर यूज टू फिमेल पार्टनर्स. दे आर यूज बिफोर द सेक्शुअल इंटरकोर्स. अगोदर घ्यायचं आहे ते, या यूज नंतर नाही. नंतर सगळं झाल्यावर घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही. हे सर्व तरी अगोदर इंटरकोर्स म्हणजे फर्टिलायझेशन करण्याच्या अगोदर त्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या असतात. If these chemicals are introduced into the vagina, काही आता उदाहरणार्थ काही ज्या मेडिसिन आहे किंवा केमिकल्स आहेत ते अगोदर घ्यायचे, परंतु काही तोंडाने घ्यायचे, काही इंट्रोड्यूस इंटू द vagina. And adhere to mucous membrane, they are immobilized and kill the sperms. आणि ते काय करतात, स्पर्म डेड करतात, म्हणजे आतमध्ये येऊ देत नाही. आणि त्यामुळे काय होतं, दे आफ्टर टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. नंतर काय होते, प्रेग्नन्सी होत नाही. इट मे बी कॉजेस द अलर्जिक रिॲक्शन. काहींना ती अलर्जिक रिॲक्शन असते. This method also has chances for the failures. म्हणजे काहींना जर अलर्जी असेल तर ते हे वापरू शकत नाही. Now next, that is the mechanical means. पुढचा आहे पाचवा पार्ट, मेकॅनिकल मीन्स. व्हॉट इज द मेकॅनिकल मीन्स? मेकॅनिकल मीन्स म्हणजे बॅरियर मेथड. बॅरियर म्हणजे काय, अडथळे. Here in this method it helps to barriers to ovum. आतमध्ये ओहमला येऊन द्यायचं नाही, स्पर्मला येऊन द्यायचं नाही. दोघं एकत्र आले तर फर्टिलायझेशन होणार नाही. अशा प्रकारे ह्या मेकॅनिकल मीन्स किंवा बॅरियर मेथडच्या साह्याने it prevent the birth of the baby. Here, these are the physically leading to the chemical barriers. These are the mechanical barriers. पहिला आपण पाहिलं केमिकल, आता हे आहे मेकॅनिकल. मेकॅनिकल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपण घेतो आणि त्या साहित्याच्या सहाय्याने आपण काय करतो, बर्थ कंट्रोल करतो. त्याला म्हणायचं मेकॅनिकल बॅरियर्स. These mechanical barriers, these are mainly three types. जनरली ह्या तुम्हाला सर्वांना माहिती असते. पहिला जो आहे फर्स्ट मेकॅनिकल बॅरियर्स, दॅट इज द कंडोम. You know the condom. These are the thin rubber sheet. Here, these are the thin rubber sheet that are used to cover the penis. कोणी वापरायचा असतो, मेलने वापरायचा असतो. अँड द मेल ड्युरिंग द पॉप्युलेशन, ज्यावेळेस मेलला पॉप्युलेशन करायचं आहे त्यावेळेस त्याने तो कंडोम वापरायचा. त्याच्यावरून आवरण नसतं, हे आवरण आहे. It prevents the entry of ejaculated semen into the female genital organ. Here, these are the used for the male. This can be prevent the conception. जनरली हे स्पर्म आतमध्ये न जाऊन देण्यासाठी याचा वापर होतो. इट इज द सिंपल अँड द इफेक्टिव्ह मेथड अँड दे हॅज टू नो साईड इफेक्ट. त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. नाउ this method is also used to most widely used in contraceptive by the males. हे जनरली फक्त मेल मध्येच याचा वापर केला जातो. They are used to contraceptive males and they have to easily available in a given free government. शासन कधी बऱ्याचशा म्हणजे आता नाही, परंतु जुन्या काळामध्ये हे प्रत्येक माणसाच्या घरामध्ये एक एक पाकिट आणून देत होते. आता सध्या काय ते देत नाहीत. सध्या मेडिसिन मध्ये ते उपलब्ध आहेत आणि कमी दरामध्ये ते असतात. नाव इट शुड बी प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर एव्हरी यूज. ते वापर केल्यानंतर ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावावी. The condom is also used to safeguard against the STD and AIDS. What is the STD? STD means the disease. These are the transmitted from the sexual intercourse. Now these are the sexual transmitted disease. STD म्हणजे काय? Here STD means sexual transmitted disease आणि
What is AIDS? That is acquired immunity deficiency syndrome. AIDS चा लॉंग फॉर्म काय? Acquired immunity deficiency syndrome. आणि STD चा लॉंग फॉर्म काय? Sexually transmitted disease. Here they also safeguard against this. हे आजार होऊ नये म्हणून या प्रकारे याचा वापर केला जातो. Here these are the first type of the आपण जे पाहिलंय हा फर्स्ट टाइप ऑफ द मेकॅनिकल बॅरियर्स. हे पहिलं आहे मेकॅनिकल बॅरियर्स. आता आपल्याला दुसरं पाहायचं आहे. नाउ सेकंड, what are the second barriers? That is the diaphragm. Here these are the diaphragm. What about this diaphragm? This diaphragm, these are also called as the cervical cap. त्याला cervical cap म्हणतात किंवा warts पण म्हणतात. Now in this device they are used to the female reproductive organ. Generally female reproductive organ साठी याचा उपयोग होतो डायफ्रॅम किंवा cervical caps. आता मी याची तुम्हाला डायग्राम दाखवतो. Now here diaphragm or cervical claw. ही डायग्राम पहा. आता ही जी डायग्राम आहे that is the diaphragm. ही आहे diaphragm. What is the diaphragm? These are used to the female for the rubber and it prevent the conception of the blocking entry of the sperm. ही जे डायफ्रॅम आहे हा डायफ्रॅम एंट्री होऊ देत नाही. आतमध्ये जे एंट्री असते स्पर्मची ती एंट्री होऊ देत नाही. अँड these are used inner side of the cervix. That is when the diaphragm these are present in a cervix. Cervix हा कशाचा पार्ट आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. त्या सर्व्हिक्स मध्ये ही डायफ्रॅम बसवलेली असते. Now these are inserted into the female reproductive tract to cover the cervix. आणि ही सर्व्हिक्स बंद करण्यासाठी ह्या डायफ्रॅमचा उपयोग होतो. हिला सर्व्हिकल कॅप असं पण म्हणतात. Now next that is called as the intrauterine device. That is IUD. IUD. Now these are the intrauterine device. आता intrauterine device हे जे आहे हा वेगवेगळे असतात. That is called as the loops. Now here see. Here these are the loops. आता ही इंट्रायुटेराइन डिव्हाइस जी आहे लूप्स आहे ही दुसरी डायग्राम पहा. ह्या डायग्राम मध्ये ह्या जनरली यस आकाराचे असतात. नाउ दीज आर द प्लास्टिक डबल यस टाइप लूप. दीज अट्रॅक्ट टू द मॅक्रोफेज अँड दीज मॅक्रोफेज दीज आर इन्क्रीज द फॅगोसायटोसिस ऑफ द स्पर्म. आतमध्ये स्पर्म न जाऊन देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या सुद्धा कुठे बसवल्या जातात? ह्या सर्व्हिसच्या आतमध्ये त्या बसवल्या जातात. द हार्मोन्स रिलीजिंग बाय द IUD they make by the uterus by the implantation in the cervix. जनरली सर्व्हिक्स मध्ये स्पर्म न जाऊन देण्यासाठी ह्या लूप्स बसवल्या जातात. त्याला कॉपर्टी असेही म्हणतात. नाव दिस कॉपर्टी नाव हिअर इथं दाखवलेले आहे कॉपर्टी आहे बरोबर. हिअर दीज आर ऑल्सो यूज टू द ट्रान्सफर फ्रॉम द इथं दाखवलेलं आहे सर्व्हिक्स. या सर्व्हिक्स मध्ये वजाण्याची जे हा सेकंड पार्ट आहे पहा इथं सर्व्हिक्स. या सर्व्हिक्स मध्ये काय केलं जातं? हे जे कॉपर्टी आहे किंवा डायफ्रॅम आहे इथं ह्या ठिकाणी इथं मी गोल केलेलं आहे. ह्या ठिकाणी कॉपर्टी किंवा काय बसवलं जातं? डायफ्रॅम बसवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं? जो स्पर्म आहे हे स्पर्म आतमध्ये जात नाही. अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही पाहिल्यात. कोणत्या? इंट्रायुटेराइन डिव्हाइस म्हणजेच कॉपर्टी, डायफ्रॅम आणि कंडोम असे तीन प्रकारचे मेकॅनिकल बॅरियर्स पाहिले. मेकॅनिकल मेथड्स फॉर द birth control. Now next that is the physical or the oral device.
आता हे झालं आपली जे मेकॅनिकल म्हणजे काय इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण काय करतो, ते प्रेग्नन्सी येऊ देत नाही किंवा मुलं होऊ देत नाही. परंतु पुढची जी आहे 6वी फिजिओलॉजिकल किंवा त्याला आपण काय म्हणतो ओरल डिव्हाइस. फिजिओलॉजिकल किंवा ओरल डिव्हाइस म्हणजे काय, ज्या आपण तोंडाने घेतो. तोंडाने काय घेतो, गोळ्या घेतो. दॅट इज कॉल्ड ॲज द पिल्स. त्याला आपण गोळ्या म्हणतो, पिल्स और टॅबलेट्स. Here, the physiological device they are used from the tablet. These are popularly called as the pills. त्याला आपण काय म्हणतो, pills. Here, these it is an oral contraceptive. They are used by the female. मग मुली जनरली ह्या गोळ्या घेतात. त्या गोळ्यांचं नाव माहित आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द सहेली. सहेली नावाच्या पाकिट मिळतं. 28 दिवसाच्या 28 गोळ्या असतात. त्या गोळ्या जर रेग्युलर घेतल्या तर काय होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही. द पिल्स कंटेन द प्रोजेस्टेरॉन. आणि त्या गोळ्यामध्ये काय असतं, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. नाव दे हॅव टू इनहिबिट द ओव्हुलेशन्स. दे हॅव टू नो एग्स आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी. त्याच्यामुळे काय होतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे त्याच्यामध्ये असल्यामुळे ओव्हरी ते सिक्रीट करत नाही, आणि ते सिक्रीट केलं नाही तर ओव्हा त्याच्यामध्ये येत नाही. Thus, the conception cannot be occurs from the several mucus to prevent the entry of sperm. आणि त्याच्यामुळे काय होत नाही, तिथं म्युकस तयार होत नाही, आणि म्युकस तयार झालं नाही तर स्पर्म आतमध्ये येत नाही. स्पर्म आतमध्ये आला नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही. Now these pills have two side effects such as the nausea, weight gain and टेंडरनेस. जनरली जर अशा प्रकारच्या कायम जर गोळ्या खात राहिलं तर काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण होऊ शकतात. वजन कमी होतं, किंवा छाती दुखते, किंवा लाईट ब्लड लॉस बिटवीन द मेन्स्ट्रुअल पिरियड. आपल्या जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यामध्ये जे ब्लड क्लॉटिंग किंवा ब्लड बाहेर जे येतं ते कमी जास्त प्रमाणात येतं. नाऊ द पिल्स लाईक द सहेली. Now pills like you here see these are the Saheli. या प्रकारे ते पॅकेट असतं. The Saheli is and the oral contraceptives for the female, and thus they are taken in a week. आठवड्याला ते घ्यावे लागते. These pills are the sponsored by some government. म्हणजे गव्हर्नमेंटने सहेलीला काय दिलेलं आहे, तिथं परमिशन दिलेलं आहे की तुम्ही ते सहेली नावाच्या गोळ्या वापरून तुम्ही काय करू शकता, फर्टिलायझेशन कमी करू शकता, बर्थ कंट्रोल कमी प्रिव्हेंट करू शकता किंवा कमी करू शकता. हे झालं फर्स्ट पार्ट, दॅट इज द फिजिओलॉजिकल ऑर द ओरल डिव्हाइस. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय, इतर. मग इतर कोणत्या कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत, हिअर इतर मध्ये आपण ज्या पाहतो, ज्या आहे इम्प्लॅनॉन. That is the implanon. These are used by the contraceptives by the female. The implantचं काय झालं, implanon, nexplanon असे त्याचे नाव आहे. Here these are the diagram दिसते, implanon and nexplanon. मग हे काय आहे, the birth control. These are the contraceptives used for the female. हे एक डिव्हाइस आहे. It is a tiny thin and about the matchstick. जशी आपली काडीच्या पेटीमध्ये एक काडी असते तशी ते matchstick आहे. It is implanted under the skin of upper arms. पहा इथं हाताचा भाग दाखवलेला आहे, आणि त्या हाताच्या भागाच्या आतमध्ये ते ट्रान्सप्लांट करतात. They contain the progesterone and estrogen. They made the action of that pills. आणि त्या ती जी मॅस्टिक आहे त्या मॅस्टिक मुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे हार्मोन सिक्रीट होतात, आणि त्याच्यामुळे इट प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी फॉर 3 to 4 years. 3 ते 4 वर्ष आपल्याला प्रेग्नन्सी नको असेल
तर अशा प्रकारची आपण काय वापरू शकतो, द इम्प्लांट कॉन्ट्रासेप्टिव्ह, दॅट इज कॉल्ड ॲज द अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह. झाली अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह. नाव नेक्स्ट दॅट इज द, आता हे सर्व झाले टेम्पररी. आपण ह्या टेम्पररी मेथड पाहिल्या 7 प्रकारच्या, बरोबर. आता आपल्याला पुढची पाहायची आहे परमानंट मेथड. आता ही जी परमानंट मेथड आहे, पहा इथं परमानंट मेथड दाखवलेली आहे. पहिली डायग्राम दाखवतो मी तुम्हाला परमानंट मेथडची. हिअर in this method they control the method of the main called as the vasectomy. आता व्हॅसेक्टोमी ही जी डायग्राम आहे ही मेल रिप्रोडक्टिव्हची डायग्राम आहे. आणि ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये भाषा डिफरन्स जो आहे, इथं पहा, इथं भाषा डिफरन्स दाखवलेला आहे. भाषा डिफरन्स, हा भाषा डिफरन्स काय केला आहे, कट केला. हिअर these are the permanent method to control, to prevent the birth, so called as the vasectomy. त्याला काय म्हटलेलं आहे, व्हॅसेक्टोमी, बरोबर. ही जी प्रोसेस आहे व्हॅसेक्टोमी. व्हॅसेक्टोमी मध्ये काय केलं जातं, हिअर दीज आर द सर्जिकल मेथड टू स्टरलाइज द स्मॉल पार्ट ऑफ द vas डिफरन्स इज टाइड अँड कट व्हेअर एज द व्हॅसेक्टोमी. जनरली याच्यामध्ये काय केलं जातो, हा जो पार्ट आहे याला म्हणायचं भाषा डिफरन्स, आणि हा जो पार्ट आहे पाहिजे तर कट केला, गोल केले मी तिथं, त्याला केला कट. कट केल्यामुळं काय झालं, इथून जो ओव्हा तयार होतात हे वरती जे जातात ते जाणार नाहीत. सॉरी, स्पर्म जे तयार झाल्यानंतर ते जे वरती भाषा डिफरन्स यामध्ये जातात ते जाणार नाही. आणि जर मध्ये जर ते गेले नाही तर ते बाहेर येणार नाही. बाहेर आले नाही तर काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, व्हॅसेक्टोमी. दीज आर द परमनंट मेथड. ही परमनंट म्हणजे काय, आपण म्हणतो ऑपरेशन करणे. म्हणजे ऑपरेशन करणे म्हणजे काय, जनरली सर्जिकल ऑपरेशन म्हणजे ते कट करायची, ती जी ट्यूब आहे, नलिका आहे, ती नलिका कट करायची आणि त्याला गाठण मारायची, दोऱ्याने त्याची गाठण मारतात, आणि त्याच्यामुळे काय होत नाही, पुढं ते स्पर्म जात नाहीत. त्याला आपण म्हणायचं व्हॅसेक्टोमी. आता पुढची जी पाहणार आहोत आपण ती कोणती आहे, दॅट इज ट्युबक्टोमी. ही आहे ट्युबक्टोमी. आता ट्युबक्टोमी मध्ये काय झाले पहा, ट्युबक्टोमी in this method, that is ट्युबक्टोमी. स्पेलिंग लक्षात घ्या, ट्युबक्टोमी. जनरली हे महत्वाचे प्रश्न आहेत म्हणून मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. परीक्षेला हे जनरली विचारलं जातं. ट्युबक्टोमी फिमेल मध्ये होते, व्हॅसेक्टोमी मेल मध्ये होते. म्हणजे ऑपरेशन म्हणजे पुरुषाचं ऑपरेशन आणि स्त्रियांचे ऑपरेशन हा फरक आहे. पुरुषाच्या ऑपरेशनला आपण काय म्हणतो, व्हॅसेक्टोमी, आणि फिमेल म्हणजे स्त्रियांच्या ऑपरेशनला आपण काय म्हणतो, ट्युबक्टोमी. ट्युबक्टोमी म्हणजे काय पहा, इथं ही जी ट्यूब आहे त्या ट्यूबला कोणती ट्यूब म्हणतो आपण, फॉलोपियन ट्यूब. इथं वरती नाव आहे पहा, फॉलोपियन ट्यूब, बरोबर. त्या फॉलोपियन ट्यूबला कट करायचं. जसं आपण भाषा डिफरन्स या कट केला तसं इथं काय कट करायचं, फॉलोपियन ट्यूब कट करायची. द स्मॉल पार्ट ऑफ द फॉलोपियन ट्यूब टाईड अँड कट, देन दे हॅव टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. अशा प्रकारे आतमध्ये काय जाणार नाही, मग इथं जो ओव्हा तयार होतो तो निघणारच नाही, याच्या बाहेर येणारच नाही, इथे येणारच नाही. आणि जर आला नाही तर काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. त्याला म्हणायचं परमानंट मेथड, दॅट इज द ट्युबक्टोमी. अशा प्रकारे आपण परमानंट मेथड पाहिजे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, द नेक्स्ट मेथड, दॅट इज द मेडिकल ट्रान्समिशन ऑफ प्रेग्नन्सी. आता मेडिकल ट्रान्समिशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे काय, MTP. म्हणजे MTP, मेडिकल ट्रान्समिशन ऑफ प्रेग्नन्सी. जर एखाद्याला जर मूल होत नसेल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना मुलं होऊ देणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, MTP. दॅट इज कॉल्ड ॲज द अम्नोसिटॉसिस. त्यालाच म्हटलं जातं अम्नोसिटॉसिस. हाऊ दिस अम्नोसिटॉसिस आर ऑकर्स. पहा, अम्नोसिटॉसिस इज द प्रोसेस in which
The amniotic fluid containing the fetal cell, they have to collect using the hollow needle and the transfer into the uterus by the chromosomes. They have to study it. They have to see for their abnormality to developing by the fetus. It is a dangerous trend for the amniocentesis to determine the sex of the inborn child. Frequently, the fetus is found to be the female. They have to abort it, which is totally illegal. So the government of India has the legalized by the MTP in 1971. 1971 कायदा आला की कोणतंही असेल मूल मेल असेल किंवा फिमेल असेल ते कुणीही अबॉर्ट करायचं नाही किंवा ते चेक करायचं नाही तो मेल आहे की फिमेल आहे. नाव दीज आर यूज. नाव हाऊ दीज आर फॉर्म्स हिअर. पहा इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. पहिली जी डायग्राम आहे पहा ही डायग्राम पहा. इथं सुरुवातीला हाऊ दीज आर ट्रान्सफर. नाव फर्स्ट द अल्ट्रासाउंड यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ फीटस इन द युटरस. सुरुवातीला काय केलं जातं शरीरामध्ये ते सोडले जातात. शरीरामध्ये सोडल्यानंतर त्या इंजेक्शनद्वारे आतमध्ये स्पर्म सोडले जातात. द निडल दे आर इन्सर्टेड थ्रू द ॲब्डॉमिनल ऑर युटेराइन वॉल. युटेराइन वॉलच्या आतमध्ये ते स्पर्म सोडले जातात. द ॲम्नियोटिक फ्लुइड कंटेनिंग द फिटल सेल दे हॅव टू एक्स्ट्रॅक्ट. त्याच्यातून काय केलं जातं ॲम्नियोटिक फ्लुइड बाहेर काढलं जातं. देन द सेल दे आर यूज टू द कॅरिओटाइप्स. आणि त्याच्यातले ते कॅरिओटाइप्स आहेत आपल्याला कोणता क्रोमोझोम्स लागतात ते वेगळे केले जातात. नाव दे आर यूज टू द निडल बाय द इंजुरी ऑफ फिटस. नाव दीज आर द मेन रिस्क. कधी कधी काय होतं ते आतमध्ये सोडताना मुलाला त्या निडलचे इंजुरी होऊ शकते. सम ऑफ दे ऑल्सो कॉजेस बाय द इन्फेक्शन. त्या मुलाला इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. लिकिंग ऑफ द ॲम्नियोटिक फ्लुइड. त्याच्यातून ते ॲम्नियोटिक फ्लुइड बाहेर येऊ शकतं. अँड miscarriage these are also these are the risk for the female transplantation. Here these are the medical practitioner, their opinion to the mandatory to the stating for this continuation of the pregnancy. They have to high risk for the life of the pregnant woman. They have to abnormal for the physical and mental health for their risk. अशा प्रकारे आपण इथं हे पाहिलेले आहेत काय बर्थ कंट्रोल. आणि सगळ्यात शेवटचा आपण पार्ट पाहणार आहोत दॅट इज द एसटीडी. एसटीडी व्हॉट इज एसटीडी? सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज these are transmitted through the sexual intercourse. They are called as त्याला एसटीडी काय म्हणतात? सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे फर्टिलायझेशन करत असताना होणारे जे डिसीज आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे त्याला एसटीडी म्हणतात. नाव द व्हेनरल डिसीज or it is also called as reproductive disease or reproductive tract infection RTI, and they are major vulnerable disease by the syphilis and the gonorrhea. जनरली महत्वाचे दोन कोणते आहेत? सायफिलिस किंवा गोनोरिया. हे दोन आजार कशाने होतात? सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजने होतात. मग व्हॉट इज द सायफिलिस, व्हॉट इज द गोनोरिया? हा इथं सायफिलिस आहे आणि हा गोनोरिया आहे. काय फरक आहे यांच्यामध्ये? द सायफिलिस इट ट्रान्समिटेड बाय द स्ट्रेपोनेमा पॅलिडियम हे बॅक्टेरिया आहे. आणि गोनोरिया त्याचं नाव काय आहे त्या एजंटचं की जो ट्रान्सफर करतो? दॅट इज द नेसेरिया गोनोरिया. त्याचं नाव आहे नेसेरिया गोनोरिया, म्हणून याचं नाव आहे गोनोरिया. त्याचं जीनस आणि स्पीसीस नेसेरिया गोनोरिया. आणि सायफिलिसचं आहे ट्रिपोनेमा पॅलिडम, म्हणून ते सायफिलिस म्हणतात. हिअर सायफिलिस जनरली ऑकर्स इन 3 to 4 week. म्हणजे ते ट्रान्सफर होण्यासाठी 3 ते 4 आठवडे हा कालावधी लागतो.
तसं गोनोरियाला मात्र 2 ते 14 म्हणजे 2 ते 14 दिवसामध्येच हा आजार होतो. नाउ दीज आर द इन्फेक्शन ऑकर्स बाय द जेनायटल ट्रॅक्ट्स, दॅट इज म्युकस ऑकर्स इन अ जेनायटल ट्रॅक्ट्स. हे जनरली कुठे होतात? जेनायटल ट्रॅक्ट. जेनायटल ट्रॅक्ट म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला हे होतात, आतमध्ये होतात. नाव मग याच्यावरती काही ट्रीटमेंट आहे का? सायफिलिससाठी काही ट्रीटमेंट आहेत. दीज आर यूज बाय द अँटीबायोटिक पेनिसिलिन. जनरली सायफिलिससाठी कोणतं अँटीबायोटिक वापरलं जातं? पेनिसिलिन. आणि जे गोनोरिया आहे, गोनोरियासाठी कोणतं अँटीबायोटिक वापरलं जातं? सिफिक्सिन. सिफिक्सिन CEFIM सिफिक्सिन. सिफिक्सिन हे अँटीबायोटिक्स आहे. आणि कोणतं आहे? पेनिसिलियम. असे 2 प्रकारचे जे अँटीबॉडीज आहेत त्या दोन्हीसाठी 2 वापरू शकतो. अशा प्रकारे इथं आपलं पाठ हा संपलेला आहे. ठीक आहे. मला काही आता याच्यामध्ये अडचण आहे? तुम्हाला काही अडचण असेल तर सांगा. नाही? ओके. ठीक आहे. मी चॅटिंग बघतोय. ओके. रामेश्वर नाही. महेश कुटुळे नाही. ओके. आज किती 32 विद्यार्थी उपस्थित आहेत. ठीक आहे. म्हणजे नंतर 5 विद्यार्थी वाढले चालू तासाला, काय हरकत नाही. तुम्हाला परत मी हे दाखवतो की पहा तुमची जी प्रेझेंटी आहे ती प्रेझेंटी मी दाखवतो तुम्हाला. पहा प्रेझेंटी तुमची तुम्हाला मी दाखवतोय. ठीक आहे. ती येत नाही. त्याच्यावरतीच आपण असल्यामुळे ती येत नाही. काय हरकत नाही. तुम्हाला मी नंतर ती प्रेझेंटी दाखवेल. ठीक आहे. आता आपला तास पुढच्या सोमवारी होईल. आणि रविवारी आपण टेस्ट घेऊ. वेळ मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. 12 तासाच्या आतमध्ये मी सूचना देईल. 12 तासाच्या आतमध्ये तुम्ही ती टेस्ट जी आहे ती सोडवायची आहे. ठीक आहे.